नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे तुषार आणि तुम्ही बघा तुमचा आवडता YouTube चॅनल, त्याचं नाव आहे तुषार भिलारे ब्लॉग। आणि मित्रांनो, आता आपण आलो आहोत आस्वाद हॉटेलमध्ये। तर मी इथे आता आलेलो आहे आणि आता आपण हे आस्वाद हॉटेल एक्सप्लोर करणार आहोत। आता आपण थोड्या वेळात आपण या हॉटेलचे जे ओनर आहेत त्यांना पण भेटूया, त्यांना पण विचारूया की त्यांनी हे हॉटेल किती वर्षापासून चालू केलेलं आहे आणि काही कस्टमर आहे त्यांचा पण आपण रिव्ह्यू घेऊया। आणि मित्रांनो, आता आपण या व्हिडिओला सुरुवात करूया। तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडत असेल तर आपल्या ह्या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा। आणि ह्यामध्ये तुमच्या सगळ्यात आवडती डिश कुठली असेल ना तर ती तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा। तर मित्रांनो, आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, आता आपण हॉटेलमध्ये आलेलो आहे आणि आता आपल्या बरोबर हॉटेलचे मालक आहेत, तर आपण त्यांना विचारूया की त्यांनी ह्या हॉटेलची सुरुवात कधीपासून सुरू केली आहे। गेले आपले हॉटेल 4 वर्षापासून चालू आहे। आमचे मार्गदर्शक संदीप टोळे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आमचे मयूर शेठ, स्वतः मी आणि माझे मेहुणे कृष्ण, ते आम्ही असा आमचा ग्रुप आहे। या ग्रुपद्वारे आम्ही हॉटेल सध्या आमचं चालू आहे। आणि या हॉटेलचे विशेष म्हणजे आपले हॉटेल डीमार्टच्या लाईनमध्ये ऑपोजिट आपलं ग्रीन वाईन आहे। ग्रीन वाईनच्या समोर आपलं हॉटेल आहे आणि आपल्या हॉटेलमध्ये खास स्पेशल करून चिकन थाळी, मटन थाळी आणि आपलं गावाकडची चव एक स्पेशल म्हणून आपलं तांबडा रस्सा आणि आपली फिश थाळी, आपली व्हेज थाळी आणि असे विविध प्रकारचे आपल्या डिश आहेत। व्हेजमध्ये आहेत, नॉनव्हेजमध्ये डिश आहेत। तसेच आपल्याकडे आपण वाढदिवसानिमित्त किंवा एंगेजमेंट असेल किंवा घरी पूजा असेल तर आपण मोठमोठे ऑर्डर घेतो। आपण आपल्याकडे व्हेज असो जेवण किंवा नॉनव्हेज जेवण असो आपण ऑर्डर घेत असतो। आपली खास करून आपली कोळशावरची बिर्याणी म्हणून फेमस आहे, आपण बिर्याणी ऑर्डर घेतो। तसेच आपल्या कस्टमरला ज्या विविध प्रकारचे ज्या डिश असतील त्यांच्या मागणीनुसार तसे आम्ही डिश बनवून देतो। ज्यांना या हॉटेलमध्ये यायचं असेल त्याचा ॲड्रेस काय आहे? हा ॲड्रेस आपला एक गणेश स्टेशन पासून डीमार्ट आहे आणि डीमार्ट पासून एक मिनिटा अंतरावरतीच आपले ग्रीन वाईन शॉप आहे, त्या समोर बरोबर आपलं हॉटेल आहे। असं हॉटेल शॉप नंबर 7 आपल्या हरिओम कॉम्प्लेक्समध्ये आहे। ठीक आहे मित्रांनो, आपल्याबरोबर इथे ना काही कस्टमर आहेत, तर त्यांना आपण विचारूया इथचा स्वाद कसा आहे। तर सर, तुम्ही कुठून आलात आणि आपण काय ऑर्डर केले आज? मी राहणारा घनसोलीमधूनच आलोय, पण इथला स्वाद सांगायचं म्हटलं तर भरपूर अप्रतिम असा स्वाद आहे। तांबडा पांढरा रस्सा म्हणा, इथली रोटी म्हणा, राईस म्हणा, तर राईसची क्वालिटी म्हटलं तर एकदम बेस्ट आहे। इथला तांबडा पांढरा रस्सा तर अप्रतिमच आहे। माझं फॅमिली रेस्टॉरंट कसं असतं तसं रेग्युलर येणं झालंय, असं म्हणजे कंटिन्यू आम्ही इकडे येतच राहतो। फॅमिली पण असते, कधी 1 पर्सन असेल तरी पण मी हेच हॉटेल कायम चॉईस करतो। भरपूर छान आहे। आज आपण काय ऑर्डर केले? आज मी चिकन थाळी ऑर्डर केले, त्याच्यामध्ये मस्तपैकी चिकन प्लेट येते, राईस येतो, तांबडा पांढरा रस्सा येतो, त्याच्याबरोबर रोटी, रस्सा असतो, राईस असतो, छान आहे। तर सर, तुम्ही कुठून आहात आणि आपण आज काय ऑर्डर केले? मी सातारा जिल्ह्यातील आहे, माझं गाव बेलावडे आहे। तिथं सर्व्हिस निमित्त मी इथं मुंबईमध्ये असतो आणि आस्वाद हॉटेलला मी 2 वेळा येऊन गेलेलो आहे। आज मी बांगडा थाळी मागवलेली आहे आणि या ठिकाणचं जेवण म्हणजे गावाकडे ज्या पद्धतीचा आस्वाद जो असतो ते या ठिकाणी आम्हाला मिळतो, म्हणून आम्ही या ठिकाणी जेवण करण्यासाठी येत असतो। अच्छा, कॉस्ट वाईज कशी तुम्हाला डिश वाटली? कॉस्ट तशी बघितली तर म्हणजे बाहेरच्या तुलनेमध्ये इथे कमीच आहे। अच्छा, आपले जे काही व्ह्यूअर्स आहेत त्यांना तुम्ही काय संदेश देऊ शकता इथे येण्यासाठी? इथे येण्यासाठी म्हणजे कसे, जी लोक मुंबईमध्ये असतात गावाकडं ज्या पद्धतीमध्ये जे जेवण असतं हे आस्वाद ह्या हॉटेलमध्ये मिळू शकतं। मैं घनसोली से आया और मैं चिकन थाली जो है ऑर्डर किया। टेस्ट कैसा है? टेस्ट बहुत बढ़िया है। अच्छा, मैं पिछले कुछ नहीं तो मैं 3-3.5 साल से यहाँ पे आ रहा हूँ। अच्छा, और ये महीने में मैं मतलब वीकली आता हूँ, 3-4 बार मैं मतलब वीकली 1 बार आता हूँ। अच्छा जी, टेस्ट बहुत अच्छा है, स्पेशली तांबडा पांढरा। अच्छा, मी आज आस्वाद हॉटेलमध्ये जेवायला आलेली आणि यांच्याकडे मी सुरमई थाळी ऑर्डर केलेली। खूप छान आहे सुरमई थाळी यांच्याकडे, स्वादिष्ट आहे, स्वादाप्रमाणे आस्वाद आहे आणि तुम्ही पण येऊन ट्राय करा, नक्की ट्राय करा, छान आहे। आता आम्ही आज चिकन थाळीच मागवली, इथं कायम येतो त्यावेळी चिकन थाळीच मागवतो। आता सध्या आम्ही राहायला घनसोलीमध्येच आहे, पहिला कलव्यामध्ये होतो, आता 2 वर्ष झालं इथं आलोय। तेव्हापासून आम्ही इथं ह्या हॉटेललाच येतो। आपली फिक्स आहे फिश चिकन थाळी। काय वाटतं, टेस्ट कशी आहे इकडची? टेस्ट 1 नंबर। अच्छा, इथं येण्यासाठी म्हणजे आपल्या इथं माणूस एकदम आनंद, जेवल्यानंतर माणूस आनंदीच बाहेर जाणार एकदम। अच्छा, असं भरपूर लोकांना मी घेऊन पण इथं येतो। भिवंडीवरून आम्ही कामाला भिवंडीला जातो, तिकडचे लोक पण इथे येतात। त्यांना कसं वाटतं इकडचं जेवण? नाही, 1 नंबर। तांबडा पांढरा म्हटलं की आस्वादचं नावच आहे। आस्वादमध्ये मी 4 वर्षाला येतो
सुरुवात केली त्या दिवशी पहिल्यांदा बघितलं, टेस्ट केली कशी आहे, पण त्यानंतर मला तिथे टेस्ट आवडली आणि त्यानंतर मी लगातार 4 वर्ष झालेली आहे. दरवेळेला येतो, काय ना काय पार्सल नेतो, कधी कधी जेवायला सुद्धा येतो, कधी काय पार्टी बिर्टी असेल तरी आम्ही सगळे मिळून घरातले फॅमिली सगळे येतात आणि हॉटेल हे खरंच चांगलं आहे आणि आवडतं. त्याच्यामुळे मी दरवेळेला इकडे येऊन काय ना काय घेऊन जात असतो. आज काय ऑर्डर केले आपण? आज मी व्हेज थाली केली. व्हेज थाली पण चांगली आहे आणि नॉनव्हेज पण चांगले, सगळंच चांगलं आहे. त्या हिशोबाने घरातले ज्यांना ज्यांना जे आवडतं, मी व्हेजच खातो पण बाकीचे आमच्या घरातले सगळे नॉनव्हेज खातात. त्यामुळे आम्ही जे पण असलं तर इथूनच नेतो, दुसरे कुठे जात नाही आणि इथली टेस्ट खरंच चांगली आहे. तर मित्रांनो, आता आम्ही आहे ना आमची डिश मागवलेली आहे, सुरमई थाळी मागवलेली आहे विजयने आणि मी. आणि तुम्ही बघू शकता सुरमईची साईज बघा किती मोठी आहे, माझ्या एका हाता एवढी साईज आहे. आणि इकडे तुम्हाला चिकन थाळी, मटन थाळी सुद्धा भेटू शकते, पण आम्हाला फिश थाळी खायची होती म्हणून आम्ही फिश थाळी मागवलेली आहे. आता आम्ही जी टेस्ट करणार आहोत. तर मी खूप उत्सुक आहे की सुरमई थाळी खायला. तर मी लास्ट व्हिडिओ मध्ये मी बोललो होतो मी खूप पोडी आहे आणि मी मच्छी मला खूप आवडते. अच्छा. मी मच्छी खाण्यासाठी लांब ठिकाणी जात असतो. मी आता ऐरोलीवरून आलोय फक्त मच्छी खाण्यासाठी. या हॉटेलमध्ये भरपूर अशा व्हरायटीज आहेत की तांबडा पांढरा रस्सा असेल, मटन थाळी असेल, चिकन थाळी असेल, त्यानंतर त्यांची व्हेज थाळी आहे. आणि तुम्हाला नाही ते फिश थाळीमध्ये ना, जसं की तुम्ही बघू शकता आम्ही आज ना तांदळाची रोटी मागवलेली आहे. तुम्हाला ज्वारीची रोटी भेटू शकते, तुम्हाला तंदुरी रोटी भेटू शकते, तुम्ही काही घेऊ शकता. तर आता आम्ही या डिशचा आस्वाद घेतोय. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला प्लीज कमेंट करून सांगा आणि आपल्या युट्यूब चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.